दरवाजा हा दिसतोय ना ओढला, तर तो ओढल्याबरोबर आहे ना श्लोकच्या गुडघ्याला आणि इथे गालाला आहे ना तो दरवाजा लागला असेल ना, जबरदस्त लागला. डोळ्यात पाणी तुझ्या लागलं का? कुठे दाखव मला. घाबरली रे, काय करता नाही का चालू त्यांना बोलली तर पाईप ठेवलाय. ती बोर नाही झाली पण घरी आल्या तिच्या मावशीच्या मुली, हो ना. तर बऱ्याच दिवसापासून चाललेलं होतं कनेक्शनसाठी वायफाय जॉईन करायचं होतं, कारण की व्हिडिओ अपलोडिंग असेल, पुन्हा यांचं नेटचं बरंचसं काम असेल लॅपटॉपवर, मग त्यासाठी घ्यायचं होतं नेट असंही. आणि मग वायफाय कनेक्शन मला आज आलेले आहेत. 8 दिवसापासून बुकिंग केलेलं होतं आणि आता नेमके ते आलेले आहेत. तर मग आता त्यांचं फिटिंग वगैरे जे ते चालू. कनेक्शन बरं झालं, कनेक्शन अगदी जवळ आहे, त्यामुळे वायर जी ना ती वायर कमी लागणार आहे, त्यामुळे एक हा बेनिफिट झालेला आहे. तर बघू किती वेळात ते जॉईन करतायत, कसं कनेक्शन घेतामध्ये ते. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात म्हणून याआधी झालेली आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता कंटिन्यू व्हिडिओवर राहा. तुम्हाला दाखवते पोल किती लांब येते, झाड आहेत त्यामुळे. तर एवढं लांब कनेक्शन नाही आहे, इथून इथे घेतलं की झालं आहे, पोल येऊन जातो इकडे, त्यामुळे. आणि यांच्या मस्त आता काय यांच्या चालू असतं. अरे जर पडले ना खाली, ती पाईप आहे, पाय अडकून खाली पडलं गेले. काय श्लोक, तो एक कुठं गायब झाला. गर्दा लागलं का दिदू? हे पाय पुसते नाही, ते पुसतं बेटा. लागलं जोरा, दाखव. मग कुठे चालली होती तू एवढी? मग कुठे चालली होती? मला वाटलं आज गेला का काय पायरीवरून. मला वाटलं श्लोक राहिला असता ना, लय मार खाल्ला असता. डोळ्यात पाणी तुझ्या लागलं का? कुठे दाखव मला. झडप पडली ना? नाही. घाबरली का? घाबरली रे, घाबरली. येडा कधी चालली होती तरी नाही ना, बोलत राहते. दीदीकडे येत होती का पण दीदीकडे येत होती, मी माझी गाडी चालली. तरी यांच्या मागे ना दिवसभरचे असते. कुठे बसलेत, काय करता नाही का चालू त्यांना बोलली तर पाईप ठेवलाय, पाय अटकेल पडा. आणि खरंच झालं. मला वाटलं तो राहिला सांग, त्याने साधा मार नसता खाल्लेला. सत्ते लाईट आलेली, तिला पाणी देते तू, पाणी आण तिला. कसला स्कॅम? मला वाटलं तू आहे. तू डायरेक्ट झोपलाच असता. ती घाबरली होती ना? मी घाबरली, वाटला अगं ग्लास नाही घेणार. किती लक्ष ठेवा, किती काही करा, या पोरांचं धडपडणं चालूच आहे बाई. आजच्या दिवस व्यवस्थित राहा, सुखरूप आली सुखरूप जा. हा 1 महिना पहिले का? 8 दिवस झाले. आपण हे सगळे पोरं आले ना सोमवारी, हा नाही रविवारी सिद्धून ते आले, सोमवारी म्हणून आली, आणि मंगळवारी दुपारी माझं सगळं आवरून झालं. त्या दिवशी बिर्याणी होती ना, त्या दिवशीची गोष्ट सांगते. आणि मी भांडे वगैरे सगळ्यांचे जेवण झाले, भांडे वगैरे आवरत होते. आणि त्याच वेळेस ना सगळे एकामागे एक असे पळत होते. पळता नाही सगळेत ना, तिकडनं पळत आले. आम्हाला वाटतं अभिचं नाव घेत होते का काय, तिचं मागे पळत होते सगळे. ती किचनपर्यंत आले, किचनमध्ये सगळे इकडे रिटर्न आले तिच्या मागे. तर तिने काय केलं, हिच्या अभिच्या मागे मनू आनंदी होते ना, आनंदी नव्हते का? लांब होती पण दीदीच्या मागे हा होता. हा तर अभिच्या मागे श्लोक होता, श्लोकच्या मागे मनूच्या मागे आनंद, असे सगळे पळत आले. आणि हिने काय केलं, अभिने जोरात हा जो दरवाजा हा दिसतोय ना ओढला, तर तो ओढल्याबरोबर आहे ना श्लोकच्या गुडघ्याला आणि इथे गालाला आहे ना तो दरवाजा लागला असेल ना, जबरदस्त लागला. कारण की तो 3-4 दिवस आहे ना अगदी लंगडून चालत होता. कारण की तो पाय, अरे काय सूज आली होती गुडघ्याला. पण मी ना तेव्हा पण कसं असतं ना की आपण तो लगेच व्हिडिओमध्ये दाखवलं किंवा सांगितलं तर मध्ये कसं काय होऊन जातं की बघा बा तुम्ही व्हिडिओमध्ये हे पण हे करता किंवा याचा पण इश्यू करता की काय, असं होऊन जातं. पण मग आता हा विषय निघाला, कारण की
पडली ना त्यामुळे हा आता विषय निघाला म्हणून सांगितलं. त्या दिवशी त्याचं गालावर अजून एक वय दाखवलो नाही इकडे. यात हे पूर्ण डार्क होतं, पूर्ण सुजला होता हा गाल आणि गुडगा पाहिला का. तर मला तर असं वाटलं होतं तेव्हा, आणि हे घरी नव्हते ना, पप्पा नव्हते घरी तेव्हा. म्हटलं आता याचा गुडघा पाय फ्रॅक्चर झाला की काय, कारण की तो सुजही आलेली होती त्याला, ते पण गालाला पण आणि गुडघ्याला पण. त्या दिवसापासून पोरांना तुम्हाला खोटं वाटत असेल, मी सोप्यावरून आणि खुर्चीवरूनच हलू दिलं नाही. काय खायला प्यायचं असेल इथंच खा प्या आणि इथेच झोपा. काय पळापळी नाही, धावाधावी नाही, काहीच नाही. त्यांना म्हणून मग छान असते बैठे गेम जे ना ते काढून दिलेले होते. आणि आज शेवटी जे व्हायचं ते झालंच. हा ना, जे व्हायचं ते झालंच. आणि आता हसायला येते काय म्हणा. अगं बरं तोंडा बिंडावर पडली नाही, ते दातच पडले असते ना, परत आले नसते तुझे दात. त्याचे ठीक आहे, त्याचे येऊन जातील. ग्लास घे, ग्लास ते पाणी पी. डायरेक्ट बसली त्याशी ना, एक पाय खाली मांडी घालून बसून गेली ना. अशी ना काय. ऊन किती पण तुम्ही आता एवढं उन्हात खेळताय का. आराध्य म्हणते देवा. तर कनेक्शन पोल आहे ना बराच लांब नाही, त्यामुळे ना एक सोयीस्कर झालेलं की वायर आपल्याला कमी लागली तेवढी. कारण की वायरचं पण ते मला वाटतं काय म्हणतात त्याला, अमाऊंट घेतात. जेवढे मीटर असते ना, काय मीटरवर आहे वाटतं त्यांची वायर वगैरे, त्यानुसार. चला आता एक मेन काम जे तिथं होणार आहे किंवा होणार आहे किंवा होत आहे. भाऊ हे बा इतकी जबरदस्त पडली नाही थे, ही डेंजर पडली डायरेक्ट, म्हणून तुम्हाला बोलत राहते. अगं पण चालू आपण बघ साफ केलं सगळं, जैसे ते झालेलं सगळं कंपाऊंड परत. त्याच्यात नाही ना आता जाण हवाय कुठून टाकशील ना कुठे घ्यायचंय पण राहिलं की या ठिकाणी घ्यायला सांगतो असं, कारण इकडे ओढून करताय ना. नाही तुम्ही कनेक्शन पाहून घ्या, तिथं काय सध्या ठेवता मधल्या रूममध्ये. बॉक्स वगैरे ना तो बसून झालेला आहे, एअरटेलचा बसवला आहे. तर असं भिंतीशी ना त्याचं कनेक्शन घेऊन घेतलं आहे, कारण की खाली नाही पोरं हात वगैरे लावतात ते करतात, त्यापेक्षा मग असं वरतीच त्याला पुन्हा पॅक करून दिलं फिटिंग. एअरटेलचं घेतलं आहे कनेक्शन, बघू आता काय त्याचा रिझल्ट तो. आणि इकडे असं खिडकीतनं असं इथलं इथे कनेक्शन जे आहे ते झालेलं आहे. तर आता तर गेलेत ते. तर 15-20 मिनिटांनी ना त्याचा वायफायचा जो कोड आहे तो येणार आहे. त्याच्यानंतर बघू आता कशी सर्व्हिस आहे त्याची किंवा कसं प्रोग्रेस आहे ते. त्यांना चहा पाणी वगैरे सगळं झालेलं आहे. माझा कपान ना, माझा का चहा गार झाला असं. लाईटवर आहे, लाईट गेली बंद झालं. ते म्हटले ते कोड येईल, पण नंबर यांचा दिलेला आणि आहे बाहेर गावी आता, तेव्हा समजेल. चला आता वाजले बरोबर 5 वाजले. आता सगळे बाकी सगळं आवरून घेते पटकन. त्यांचे तसं बाई काही दुखत नाही ना, ते मध्ये ते येऊन गेले म्हणून तुला विचारायचं लक्षात नाही भेटल ना. पॅन्ट चेंज करते जा, तुझी शॉर्ट पॅन्ट वाळली असेल आता जा. तर सायंकाळपासून आहे ना सारखी लाईट ये जा चालली आमच्याकडे, कारण की पावसाचं वातावरण पण झालेलं होतं आणि खूप अशी हवा पण होती. त्यामुळे
त्यामुळे लाईटी या 4:30-5 वाजेपासूनच्या गेलेल्या होत्या आणि मग होती नव्हती तेवढी मोबाईलमधली सगळी चार्जिंग जी ती संपलेली होती. आणि आत्ता वाजले 8:30 आणि आत्ता आली छान अशी लाईट वगैरे आली, कारण तिचं पण ये जा खूप वेळ झाली, खूपदा झाली. बघू शकता प्रचंड घाम येतो कारण गरमच तेवढं होतं. आणि मग आता लागले स्वयंपाकाला. इकडे टाकले छान अशी आज बॉईलची भाजी बनवायची आणि छान अशा ज्वारीच्या भाकरी आणि तेच चाललेलं आहे. माझे छान अशा भाकरी झाल्या आहेत, माझ्या इकडे 3-4 भाकरी झालेल्या आहेत. आणि इकडे दाखवते तुम्हाला समोर काय होतं इथे, कारण मनूला उद्या जायचं आहे घरी. हो ना बेटा, बोर झाली ती? बोर नाही झाली, पण घरी आल्यात तिच्या मावशीच्या मुली. हो ना. मग त्यांचे फोन होते आणि मग तिला पण जायचं घरी. मग त्यामुळे मग आता तिचे तर सगळे मिक्स कपडे जेवढे होते ना, तिला म्हटलं मग ते काढून घे. छान अशी अभिला म्हटलं बॅग वगैरे पॅक करून दे तिची. हो ना बेटा, असं आहे. कारण केव्हाची ना लाईटच नाही, आत्ता लाईट आलेली कंटिन्यू. तिने सगळेच कपडे छान अशा घड्या पण केल्या बाकीच्या.